शुभ संध्याकाळ सगळ्यासनी. कशाचा बेत आहे? अहो काय झालं, इकडं तिकडं कुठं गेलो का काय म्हणते ती फॅन्स लोक, तुम्ही मटण जरा खायचं कमी केलंय काय? अहो कमी कशाचं, मस्त सारखं खातोय. पुन्हा सारखं खायला लागल्यावर तुम्ही म्हणताय सर रोजच मटण खाताय, म्हणून तुम्हाला आपल्या व्हिडिओ मध्ये दाखवत नव्हतं, तुमच्या तोंडाला पाणी सुटलं म्हणून. आता फॅन्स मला लागले तुम्ही मटण खात नाही, काय दिसत नाही, म्हणून म्हणलं हे का दाखवा. आता बोकडाचं 1 किलो मटण आणलंय बघा. काही दिसलं का? असं टाकलंय हळदी मिठात वापरायला. आणि 1.5 किलो चिकन पण आणलंय. ते आमच्यासाठी नाही बरं का, ते नवऱ्याला दिराला विकास भाव आहेत, पोरं आहेत, त्यासने आणलंय. 1 किलो मटण मला आणि ताईला आणलंय. तर चिकन करते बघा ताई तो का त्या चुलीव तिथं, आणि मटण मी करते. या मला म्हणले चिकन कर, मी म्हणलं चिकन जर मी केलं तर मी हाय हे मटण बी खायची नाही, म्हणून शाळा मग ती गेली उठून तिकडं. चालू आहे बघा असा आमचा स्वयंपाक करायला. आईनं भाकरी घेतल्या करून. आता म्हणलं मटण आणल्यावर म्हणलं आता हे करावा. कांदा कुठं केलेला आहे ते आणा. काय चॉकलेट आहे ती की, त्यामुळेच गेली ती चप्पल आणाय गेली. पण आणते तिथं आहे चिकनची मटणची बी. दिदे एक जर्मलचं पातेलं घेऊन ये, मला पाणी काढायला. पाणी गरम करू करू काढते. एवढं आहे की काय रे घेतलीच का लगी? आणा इकडे चॉकलेट वाटून देते. एकाला कमी एकाला जास्त भांडणं करचाल. घालणं मोठी होती त्याची. तिला आणले जरा ठोसारच. कसली वाली द्यायची तुला? ही वाली द्यायची. तिकडे लांब चपल्या घेऊन. ए धरा मना बापू कुठं दिदा पान आणलंच नाही. पान चॉकलेट खाणार गेला. एक तुला, एक गुडीला. हा आणि एक दिदीला दे. आणि ओके ए बापूला मला वाटलं आणूलाच द्यायला लागली का डबल. तेवढं खायचं जाते पण लाडाचे एकटीस तू. जा तिकडे खाऊन यायचा. सुका कशाला का खायचं कालवून करून खाते पण आबा त्यातलं सुक मटमटन घेऊन. म्हणून तुम्हाला विचारलं ना आधी, खाणाऱ्याला विचारलं पाहिजे. सुक काढून मग भाजी चांगली होत नाही. रबरबीत तेवढीच केलं का नाही चांगला बरं गोडा. लय रसा करू नका. आता संपलं पाहिजे. आम्ही सकाळपत्र खाणार. तुमचं खावा 4 रोज का खावा ना तुम्ही. आमचं चिकन आम्ही आताच उडवून टाकणार आहे. तुम्हाला उद्या आमच्यात देणार नाही. आम्ही खात पिन नाही बाया. आम्ही डाळीचं कालवण करून आमचं किलो भर तर जरा कधी आणलंय का अजून आहे. कुठे त्याच्या आधी आणलेलं. अजून एक दिवशी ताव हाणा लागते पाऊस पडायच्या आधी. पण हे निघारा शेड मध्ये रचावा नाही तर मग घरा माग शेतात राचायचं वाळत वाळतंय काय? पावसाने भिजले ही पेटत नाही का? चिला राही ह्याच्यावर टाकाय मुरगाच्या बॅगा बॅगा टाकाय जावं. नाही ठेवलं ते की तुंबडू. तिथं एक बॅग टाकलेली ती जाळली का काय? तिकडची जळली का? मुंग्या झालत्या त्यात वाटतं. होय मग वरची आहे ती झाकायच्या. नाही कागद आहे ती अर्धा झाकायचा. होय अर्धा एक आहे की ह्याला वैरीला फाडल्याला ते अर्धा कागद ते टाकाय सरळ ह्याच्यावर. नुसते कागदाने पाणी राहते. रचतो की रचायला काय झाले रचाय त्याच्यावर आणून रचायचं झाकून टाकायचं. मीठ टाकलं का भरपूर? होय. नवीन चप्पल घालू का म्हणते वातात. कशाला लगेच? लगा मित्रांनो या चिकन खायला बघा. हे चिकन आमच्यासाठी आणि पोरांसाठी आहे बघा. पोरं पण बोकडात म्हटलं. लगा मित्रांनो या मटण खायला बघा. ही मटण माझ्यासाठी आणि ताईसाठी आहे. इकडे लागा तिकडे टाका. कसं सुटलंय पाणी. हळदी मिठात नुसतं वापरून घ्यायचं. लगा काळजाचा तुकडा घ्यायचा. मला लय आवडतो काळजाचा तुकडा.
आपलं ते हळदी बेटात तर पाणी काढते की गरम गरम करून. गरम परती गार होते त्याच्यावर झाकाय काय जरा पाणी आव. नाही होत उन्हाळ्यात तसं पाणी गार होतं का काय वरनं पाणी होत म्हणजे आज पाणी चाळा चाळा सुटत. आता त्या मांजरीच्या पिल्याने का त्या करडावाने वरडत येते. आणू चप्पल तू कागदात ती शँडल एक होता ती कुठं टाकला. अशीच करते ती लेकर लय असलं का अशी करते ती. तिचा दूर माझ्याकडे येतो की गा. अगं ए पूजी अगं ए पुनिमे म्हण की तवा जेव्हा एकदा होती बेंदरा कसं होत तवा. ते काय मुदाम होत काय ए मुदाम भांडण करा येत नाही तुम्हाला. मुदाम कसं येईल मुदाम भांडा येतो. जाऊ दे की जरा सुखाचा दिवस चालले तर होऊ दे की आहो सुखाचं जरा. आम्ही कुठं काम आताच होऊ दे म्हणताय की पूजन पुनमेन. लगा 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 जाळ कसा लागलाय मित्रांनो खालनं खालनं जाळ लागलाय खालनं बघा तू काय बघ बघा कसा लागलाय जाळ खालनं बघा धाड 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 चिकनला मटणाला पण लागलाय बघा धाड 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 खालनं. जाय लागलाय हा रगील झार बोकडाचा बेत रगील झार चिकनचा बेत. या काय याला कुणाला काय पटतंय त्यानं. ओ सुटलं का नाही तुझ्याला पाणी मग सुटायला. मीठ टाकलं नसशील जास्त अहो मी टाकलंय भरपूर काय खराट करायचंय काय परत कालवण खराट होईल. असं आहे काय? तिला सांगा चॉकलेटच मागायची नसते खायला. बास कर की ते चूल माझी बरीच लाडा आली आहेस तू पण मग चांगली जाते ती हुडका मुडक्या. चल तिकडं. चल नादी लावाय तेवढंच आणते मी 4 चॉकलेट लय काय चॉकलेट खायची नसते ती. तसं दे जाऊ चाकरी भाकरी काल कापी चॉकलेट ती मसाल्याच्या पुड्या घेतल्यावर म्हटलं तिथं आता सुट पैसा भाकरी द्या कालवर म्हणलं पोट भरून चॉकलेट. पोराशी काला जावा असं चाकरेट आणि ही नसलं तर कुरकुर देऊ जाऊ नका. सांगा की त्या आंटीला जरा लय झाली लाडाने इडी. साडीला झाकपाक घातली ग. मग काय तर घालू दे साड्या का घरात ठेवून ठेवून कुजाय लागल्या. रोज एक साडी घालणार आहे मी आता. अगं तुझा धोर येतोय ग इकडे ग. ते वाऱ्यानं सुटलं काय करायचं साडीला झकपाक दिसतंय ते धुरानं दरकडून बसवायचे. माझी साडी दुर्घटन नसते. टॉपची साडी घातली आज टॉपची. नवीन किरणगाठ साडी आहे पार्टीयर साडी आहे पार्टीयर. अंधार जसा पडेल तशी चमकती साडी येते का चम 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 चमक. घेतले कोणी आता ही पार्टी इयर घेतली आता दिवसाची इयर घ्यायची लग्नाची इयर घ्यायची. घ्या किती केलं तर आणल्या तरी कधीच दिसतंय. अगं ताई मी पदर पैशाने एक तर साडी आणते का ग. सगळ्या प्रमोशन उकळून येते. पदर पैशाने एक पण साडी आणत नाही. तर या सगळी जर बोकडाच्या मटणाचा रगील झर बेत कसा केलाय बघा सांगा कमेंट मध्ये. खायला बी या बाजरीच्या भाकरी ठोकल्या ताईनं टोपलं बर आणि आता ही बोकडाचं मटण बघुल बर करते पाणी.